नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नुकताच कुणाला जाहीर झालेला आहे या संदर्भात माहिती. नुकतेच एका आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूने भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले आहे या संदर्भात माहिती. तसेच रणसंवाद एका तिन्ही दलांचा संयुक्त परिसंवाद नुकताच आयोजित करण्यात आलेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. बाब एल मंदेब सामुद्रधुनीला गेट ऑफ टीयर्स असे का म्हटले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. ऐतिहासिक धोकादायक मार्ग असल्यामुळे बाब एल मंदेब सामुद्रधुनीला गेट ऑफ टीयर्स असे संबोधण्यात येत आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 9 एप्रिल. 9 एप्रिल 1828. सार्वजनिक काका यांची आज जयंती. त्यांचं मूळ नाव होतं गणेश वासुदेव जोशी किंवा ग वा जोशी. त्यांचं कार्य होतं सार्वजनिक सभेच्या बांधणीमध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं होतं. त्यांची सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे सार्वजनिक सभा. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना समजली जाते. 9 एप्रिल हा दिवस भारतामध्ये CRPF शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 एप्रिल 1965 या दिवशी कच्छच्या रणमध्ये CRPFच्या एका लहान तुकडीने 34 पाकिस्तानी सैनिकांना ठार केलेले होते आणि यामुळेच CRPF शौर्य दिवस अशा पद्धतीने आपण साजरा केला जातो. या लढाईमध्ये CRPFचे 6 जवान शहीद झालेले होते आणि या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शौर्य दिन हा साजरा केला जातो. 9 एप्रिल 2001. दलित साहित्यिक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. रणसंवाद परिसंवाद हा कोणत्या प्रकारचा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ट्राय सर्व्हिस सेमिनार. रणसंवाद हा एक तिन्ही दलाचा संयुक्त परिसंवाद आता नुकताच आयोजित करण्यात आलेला आहे. याची दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती मागील वर्षी 2025 मध्ये पार पडलेली होती. ही एक ट्राय सर्व्हिस सेमिनार आहे. या ट्रायल सर्व्हिस सेमिनारमध्ये भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल यांचा संयुक्त परिसंवाद हा असणार आहे. याचं यावर्षीचं स्थान आहे बेंगलुरू, कर्नाटक. तारीख आहे 9 आणि 10 एप्रिल 2026. यावर्षीची थीम आहे मल्टी डोमेन ऑपरेशन्स अँड इम्पेरेटिव्ह फॉर ॲड्रेसिंग कन्व्हेन्शनल अँड इरेग्युलर थ्रेट्स. CDS जनरल अनिल चौहान यांची ही संकल्पना आहे. त्यामुळे लक्षात घ्या, रणसंवाद आता बेंगलुरू या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि याची ही दुसरीच आवृत्ती आहे. पुढचा प्रश्न. IPL मध्ये 200 विकेट पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वर कुमार याने आता नुकतेच IPL मध्ये 200 विकेट पूर्ण केलेले आहेत. असे करणारा तो दुसराच गोलंदाज आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCBच्या संघाकडून खेळतो. 200वी विकेट त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाज आयुष म्हात्रे याची घेतलेली होती. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण आहेत? तर सर्वप्रथम आहे युजवेंद्र चहल. त्याने 224 विकेट घेतलेले आहेत आणि तो पहिला फिरकी गोलंदाज देखील ठरलेला होता. आणि भुवनेश्वर कुमार याने 202 विकेट घेतलेले आहेत आणि तो पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. त्यामुळे दोन्ही फॅक्ट्स आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. या पुरस्काराची सुरुवात 2022 पासून झालेली होती आणि या पुरस्काराची घोषणा पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी नुकतीच केलेली आहे. कैलास सत्यार्थी यांच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया. ते भारतीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. बालमजुरी विरोधात त्यांनी लढा दिलेला आहे. मुलांना शिक्षण मिळवून देणे हे त्यांचे महत्त्वाचं कार्य राहिलेलं आहे. तसेच मुलांच्या हक्कांसाठी जागतिक पातळीवर देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. बचपन बचाव आंदोलन या संस्थेचे संस्थापक आहेत. 2014 मध्ये त्यांना मलाला युसुफजाई यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार हा देखील मिळालेला होता. त्यामुळे लक्षात घ्या, कैलास सत्यार्थी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. आता नेमका लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणता आहे आणि मागील कोणते पुरस्कार आहेत? तर 2022 मध्ये हा पुरस्कार सुरुवात झालेली होती. 2022 मध्ये पहिला पुरस्कार मिळालेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. 2023चा आशा भोसले, 2024चा अमिताभ बच्चन, 2025चा कुमार मंगलम बिर्ला आणि 2026चा कैलास सत्यार्थी यांना हा पुरस्कार मिळालेला होता. एक लक्षात घ्या,
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या नावावरून आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. 4 वेगवेगळे पुरस्कार आहेत. हे 4ही पुरस्कार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार याची सुरुवात 2022 मध्ये मंगेशकर कुटुंबांनी केलेली होती. त्याच्यामुळे हा पुरस्कार मंगेशकर कुटुंब कुटुंब यांच्यामार्फत देण्यात येतो. दुसरा पुरस्कार आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि याची सुरुवात 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारने केलेली होती. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार याची सुरुवात 1984 मध्ये मध्य प्रदेश सरकारने केलेली आहे. तर 2010 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार याची सुरुवात आंध्र प्रदेश सरकारने केलेली आहे. हे चारही पुरस्कार व्यवस्थित लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, रायन विल्यम्स हा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुटबॉल. फुटबॉलपटू रायन विल्यम्स याने नुकतेच भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले आहे. हा भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन फुटबॉल खेळाडू आहे, ज्याने भारतीय नागरिकत्व स्वीकारून भारतीय राष्ट्रीय संघातून खेळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. रायन याचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे 1993 मध्ये झाला. त्याची आई मूळची मुंबईची असल्याने त्यांना भारतीय वंशाचे नागरिक म्हणून भारतासाठी खेळण्याची संधी मिळालेली होती. मार्च 2026 मध्ये हाँगकाँग विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यातून त्याने भारतीय संघामध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये अवघ्या 4थ्या मिनिटाला गोल करून त्याने भारतासाठी पदार्पण सामन्यामध्ये सर्वात जलद गोल करण्याचा विक्रम देखील प्रस्थापित केलेला आहे. सध्या तो इंडियन सुपर लीग ISL मध्ये बेंगळुरू FC या संघाकडून विंगर म्हणून खेळतो. अराता इझुमी यांच्यानंतर भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे दुसरा भारतीय वंशाचा खेळाडू ठरलेला आहे. नाव लक्षात असू द्या, रायन विल्यम्स फुटबॉलपटू ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व त्यांनी आता स्वीकारलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शूटिंग लीग 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. आता महाराष्ट्र शूटिंग लीग ही IPLच्या धर्तीवर एक महत्त्वाची लीग आता सुरू होत आहे. राज्यातील गुणवान नेमबाजांना संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र रायफल संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शूटिंग लीगची घोषणा करण्यात आलेली आहे. 17 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये अमेनोरा पार्कमधील पुण्यातील छत्रगुज नर्सेस स्कूल या ठिकाणी ही स्पर्धा पार पडेल. यामध्ये कोणकोणता क्रीडा प्रकार असणार आहेत? तर 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्तूल हे 2 क्रीडा प्रकार यामध्ये होणार आहेत. यामध्ये 18 जिल्हा संघ सहभागी होतील आणि यामध्ये नेमबाज सहभागी होणार आहेत 144. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्र शूटिंग लीग ही पहिलीच स्पर्धा आहे आणि ही पुणे या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, रणसंवाद 2026 ची थीम काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सायबर वॉरफेअर, पर्याय क्रमांक 2 मॅरिटाईम सिक्युरिटी, पर्याय क्रमांक 3 स्पेस डिफेन्स आणि पर्याय क्रमांक 4 मल्टी डोमेन ऑपरेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.